नमस्कार. आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. हे जे दुपट्याचं डिझाइन आहे हे माझ्या चॅनलवर अपलोड झालेलं तुम्ही बघितलंच असेल. बघितलं नसेल तर मुद्दाम जाऊन बघा. हे हार्ट शेपचं दुपट्याचं डिझाइन आहे. आज मला याची ऑर्डर आलेली आहे. म्हणजे ह्या डिझाइन पासून दुपटं बनवून मला एका कस्टमरला द्यायचं आहे. मग याला मी आता एका वेगळ्या पद्धतीने बाइंडिंग करणार आहे. तर ते कसं करणार आहे हे तुमच्यापाशी शेअर करण्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला जर ते बघायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. आता याला बाइंडिंग करण्यासाठी मी सगळ्यात आधी हे डिझाइन तर घेतलेलंच आहे. त्याशिवाय हे असे 4 मी खाली लावण्यासाठी लेयर्स घेतलेले आहेत. कस्टमरची डिमांड होती की मला 4 लेयरचं दुपटं द्या. कारण इथे तुम्ही बघू शकता हा जो कपडा आहे हा कपडा मी एकदम होलसेल मध्ये खरेदी केला होता. हा अगदी मलमलचा कपडा आहे. म्हणजे जेंट्स लोक उन्हाळ्यात जो कुर्ता वापरतात तर त्याचा हा कपडा आहे, त्या क्वालिटीचा. त्यामुळे त्यांनी हा कपडा बघितल्यानंतर सांगितलं की याचे 4 लेयर्स मध्ये दुपटं बनवा. म्हणून मी बनवणार आहे त्याचं दुपटं. आणि हे बघा हा कपडा अगदी मऊ सूत आणि मलमल सारखा कपडा आहे. त्यामुळे बाळाच्या दुपट्यासाठी अगदी योग्य असा हा कपडा आहे. तर त्या कपड्याचे मी हे 2 तुकडे घेतलेले आहेत साधारण या डिझाईनच्या आकाराचे. आणि हा एक माझ्याकडे होता अस्तरचा तुकडा, तो एक घेतलेला आहे. हा मी मध्ये वापरणार आहे. आता याला मी बाइंडिंग कसं करणार आहे ते तुम्हाला सांगते. हे बघा हा जो कपडा आहे हा मी इथे मध्ये मध्ये दुपट्यामध्ये वापरलेला आहे. तर माझं नेहमी अशी पद्धत आहे की जो कपडा आपण दुपट्यामध्ये वापरतो त्याच रंगाचा, जरी तो सेम नाही मिळाला तरी किमान त्याच रंगाचा कपडा गोठाला आला पाहिजे. आता यातला कपडा शिल्लक राहिलेला होता, त्याच्या मी या 2-2 इंचाच्या काही पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. आणि हा जो काठ होता ना त्या कपड्याला तो पण मी कापून घेतलाय. म्हणजे समजा ह्या पट्ट्या जर 2 बाजूनी लावल्यानंतर मला कमी पडल्या तर मी 2 बाजूनी हा काठ लावणार आहे. म्हणजे कुठेतरी त्याला सिमिलॅरिटी राहावी. हा पुरला तर ठीक आहे, नाही पुरला तर मग या काठाचा वापर आपण करणार आहोत. पण तो सुद्धा योग्य पद्धतीने करणार आहोत. तर सगळ्यात आधी काय करायचं, हे डिझाइन आहे ना हे सध्या असं ठेवून द्यायचं बाजूला. आणि इथे एक आपण हा पांढरा कपडा वापरणार आहोत. आणि याच्यावर आपण ते डिझाइन अंथरणार आहोत. या सगळ्याला मी इस्त्री करून घेतलेली आहे. हे व्यवस्थित असं अंथरायचं. आणि याला आधी टाचण्या लावून घ्यायच्या. फक्त 2च तुकड्यांना टाचण्या लावून घ्यायच्या. एरवी मी काय करते, जेव्हा मी गोठ वेगळ्या पद्धतीने लावते म्हणजे आपल्या रेग्युलर पद्धतीने लावते त्यावेळेला 3ही तुकडे एकाखाली एक ठेवून मी त्याला टाचण्या लावून घेते. या केसमध्ये आपण फक्त 2च तुकड्यांना टाचण्या लावून घेणार आहोत. आणि ते आपण अशा मध्ये मध्ये याला टाचण्या लावायच्या, ज्यामुळे गोठ लावताना ते सरकू नये या हेतूने. अशा टाचण्या लावून झाल्यानंतर आता पुढचं जे काही करायचंय ते करण्यासाठी आपण आता मशीनवर जाऊ. आता काय करायचं, याला बरोबर कडेनी, अगदी कडेनी टीप मारून घ्यायची. या 4ही बाजून मी ही टीप आता मारून घेणार आहे. या वेळेला तुम्ही 5 नंबरची टीप ठेवली तरी चालेल. खूप लूज टीप ठेवली ना तरी सुद्धा चालेल. मी आता ती 5 नंबर करून घेते म्हणजे आपलं काम पटकन होतं. इथे काहीतरी वेळेला जेव्हा आपण हे त्रिकोण चौकोन जोडतो तेव्हा कुठेतरी घोळ आलेला असतो, तर तो इथेच आपण आता चून घालून ऍडजस्ट करून घ्यायचा.
हे बघा असं जिथे कुठे कमी जास्त असेल ना, घोळ येतोच तो ज्या वेळेला तुम्ही त्रिकोण चौकोन जोडता, तर तो असा अगदी कडेला नेऊन आपण तो ऍडजस्ट करून घ्यायचा आणि त्यानंतर मग तिथे टीप मारायची। आता ही चारी बाजूला मी आधी टीप मारून घेते, मग आपण पुढे काय करायचं ते बघू। हे बघा आता याला चारही बाजूनी मी ही टीप मारून घेतली। आता ह्या टाचण्या मी काढून टाकणार आणि हा जो बाजूने एक्स्ट्रा कपडा आहे ना, हा कापून घेणार। त्यानंतर मग पुढे गोट कसा लावायचा हे मी तुम्हाला सांगते। आता हे मी सगळ्या टाचण्या काढून घेतल्या आणि व्यवस्थित बाजूनी कापून घेतलं। आता ही जी आपण 2 इंचाची पट्टी कापलेली आहे, आधी आपण ही वापरू आणि दोनही बाजूनी ही वापरून, जर ही राहिली तर आपण चारही बाजूनी वापरू, नाहीतर मग आपण 2 बाजूनी काठ वापरणार आहोत। तर ही अशी दुमडून घ्यायची आणि इथून जोडायला सुरुवात करायची। जोडताना जरी आपण शिवून घेतलेलं असलं तर काही वेळेला हा खालचा लेयर निसटतो, तर ते पण चेक करायचं आणि 5 इंचाचं मार्जिन ठेवून हे इथे जोडून घ्यायचं। एका बाजूने मी ही अशी जोडून घेतली, आता दुसऱ्या बाजूने जोडून घेते। हे बघा त्यासाठी मला कदाचित याला जोड लावायला लागेल। हा जोड लावून मी दुसऱ्या बाजूने जोडून घेते आणि मला असं वाटतं की आपल्याला ह्या काठांचा वापर पण करावा लागणार आहे, कारण ही पट्टी पुरेल असं काही मला वाटत नाही। आता ही दुसऱ्या बाजूने जोडून घेते, मग आपण काठाचा वापर करून राहिलेल्या 2 बाजू जोडून घेणार आहोत। आता हा एवढाच तुकडा माझा शिल्लक राहिला, त्यामुळे आपल्याला आता काठ वापरावे लागतील। आता या जशा मी 2 बाजूंनी जोडून घेतल्या, तसे 2 बाजूंनी मी काठ जोडून घेते आणि मग आपण पुढे काय करायचं ते बघू। हे बघा हा आता मी असा काठ जोडून घेतलेला आहे, म्हणजे अशी ही पट्टी दुमडून जोडून घेतलेली आहे। हा काठ मला एका बाजूने पुरला, पण या बाजूने थोडासा कमी पडला। हो, तर आता काय करायचं, याच्यावर हे जसं आपण टाचण्या लावून आधी एकमेकांना जोडून घेतलं, तसे हे जे 2 भाग आहेत ना, हे 2 भाग पण आपण एकमेकांना आधी मशीनवर जोडून घ्यायचे। त्यासाठी आपल्याला आधी त्याला टाचण्या लावून घ्यायला लागतील। मग अशी आपण या 2 तुकड्यांना जशा टाचण्या लावल्या, तशाच या 2 तुकड्यांना पण आपण व्यवस्थित टाचण्या लावून घ्यायच्या आणि दोन्ही हे भाग आधी मशीनवर शिवून घ्यायचे। हे बघा आता याला चारही बाजूनी टिपा मारून मी याच्या टाचण्या काढून टाकल्या। आता काय करायचं, हे दुपटं असं सुलटच ठेवायचं असं, कारण आपण याला वरून पट्टी लावलेली आहे आणि जो भाग आपल्याला खाली हवाय या दुपट्याच्या, तो भाग याच्यावर असा उलटा टाकायचा। म्हणजे आता माझ्या केसमध्ये हा क्रीम कलरचा आहे, हा मला वर नकोय, मला हा वर हवाय। जेव्हा आपण दुपटं उलटवू शिवल्यानंतर, तेव्हा हा भाग मला सुलट बाजूनी हवाय। तर दोनही सुलट बाजू एकमेकांवर ठेवायच्या अशा, आणि याला आधी 3 बाजूनी व्यवस्थित अर्ध्या इंचावर टीप मारायची, कारण ही 5 इंचावर मारलेली असते। पुन्हा 5 इंचावर जर आपण टीप मारली तर ही टीप आपली बाहेर दिसू शकते, म्हणून अर्ध्या इंचावर टीप मारायची 3 बाजूनी, आणि चौथ्या बाजूला मध्ये जवळजवळ 6 इंच भाग आपण उघडा ठेवायचा आणि नंतर हे दुपटं आपल्याला उलटवायचंय। शिवायला घेताना सुद्धा इकडनं शिवायला नाही घ्यायचं, दुपट्याच्या बाजूने शिवायला घ्यायचं, म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपण ही पट्टी कुठे जोडलेली आहे। त्या जिथे आपली आधीची टीप आहे त्याच्या थोडीशी बाहेरनं आपल्याला ही टीप घ्यायची आहे आणि पुढची आता जी आपण टीप मारणार आहोत ती मारायची आहे।
कारण इथे काहीही झालं तरी फारसा फरक पडत नाही, परंतु इथे जर काहीतरी विचित्र झालं म्हणजे वाकडं तिकडं झालं तर ते लगेच नजरेला येतं बघणाऱ्याच्या. त्यामुळे हे असं ठेवायचं आणि याच्या थोडीशी बाहेर ना आपल्याला टीप मारायची आहे. कुठल्याही 3 बाजू तुम्ही घेतल्यात तरी सुद्धा चालेल. हे बघा, अर्धा इंच मी इथे मार्जिन ठेवलेलं आहे. आता याच्या बाहेरून मी टीप मारून ही घेणार. घेताना हे व्यवस्थित ऍडजस्ट मात्र करून घ्यायचं, तिथे विसरायचं नाही. आणि गोट सुद्धा लावताना मी कसा लावलाय बघितला ना तुम्ही. हे बघा, हा मी शेवटपर्यंत नेलेला आहे हा गोट. असं नाही की हा इथे अर्धवट सोडला, हा इथून पूर्ण लावला आणि हा पण मी शेवटपर्यंत नेलेला आहे. सगळ्या बाजूनी मी तसंच केलंय. हे बघा, इथे पण हा इथपर्यंत जोडला, हा शेवटपर्यंत नेलेला आहे. आता आपण याला टीप मारून घेऊ. टीप मारताना हे व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायचं आणि इथून त्याला टीप मारायला सुरुवात करायची. परंतु खालचा जो भाग आहे तो पण आपल्याला याच्या बरोबरीने ऍडजस्ट करून घ्यायचा आहे प्रत्येक वेळी. इथे कॉर्नरला आल्यानंतर सुई आतमध्ये ठेवायची आणि मग हे उलटवायचं. आता माझी 3 बाजूनी टीप मारून झालेली आहे. आता चौथ्या बाजूला टीप मारताना मी तुम्हाला मगाशी सांगितलं की इथे 6 इंच आपण जागा सोडायची मध्ये, पण ती मध्येच सोडायला हवी असं पण नाही, आपण ती कडेला पण सोडू शकतो. त्यामुळे आता मी ती कडेला सोडणार आहे. सुई आतमध्ये ठेवली, हे असं उलटवून घेतलं. आता या बाजूला टीप मारून घ्यायची आधी, आणि टीप मारल्यानंतर मग हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना, हा आधी उलटवायच्या आधी कापून टाकायचा. ते मात्र आवर्जून लक्षात ठेवायचं. आता मी ही एवढी जागा ही बघा उघडी ठेवणार आहे आणि आता हे मी मशीनवरून काढून घेणार. आणि आता याला तिरके कट मारून घ्यायचे सगळीकडे. आता इथे बघू शकता तुम्ही, इथे तुम्हाला आता अजून काहीच म्हणजे या गोठाला वेगळं काही करायची गरज नाहीये. हे इथे जे आपण ओपनिंग ठेवलेलं आहे हे व्यवस्थित असं आतमध्ये फोल्ड करून घेऊन हे असं इथे दाबून टाकायचं आणि हे असं करून, आणि त्यानंतर मग ह्याला 4ही बाजूनी असं घट्ट पकडून एक टीप मारून घ्यायची बरोबर कडेने, म्हणजे ती लक्षात पण येणार नाही की आपण काय केलंय. आता इथे बघू शकता तुम्ही या गोठाचं फिनिशिंग. हे बघा, इकडनं पण बघू शकता, इकडनं पण बघू शकता. हे बघा, तर असं हे 4ही बाजूनी होईल. इथे फक्त हे आता आपल्याला आधी शिवून घ्यायचंय. हे असं काय करायचं, हे व्यवस्थित असंच पकडायचं आणि इथून हे आतमध्ये असं वळवायचं आणि याच्यावरनं एक टीप मारून घ्यायची अशी, म्हणजे हा भाग सुद्धा जो आपण उघडा ठेवलेला आहे हा सुद्धा आपला व्यवस्थित झाकला जाईल. आणि ते झाल्यानंतर मग याला कडेने एक टीप मारून याचं फिनिशिंग करून घ्यायचं. तर आता हे सगळं करून झाल्यानंतर मी तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते. हे बघा, याचा आता फायनल लुक तुम्ही बघू शकता. हे बघा, तुम्हाला थोडीशी जवळून दाखवते मी. हे बघा, ही अशा प्रकारे ही दुमडून घेतली आणि याला वर 2 टिपा मारल्या लाल रंगाच्या दोऱ्याने. परंतु जर ही रुंद पट्टी असती, आता ही छोटी अरुंद पट्टी होती त्यामुळे हा थोडासा प्रॉब्लेम झाला. ही जर रुंद पट्टी असती तर अजून याला छान गेटअप आला असता. आणि जर तुम्हाला ही अशी दुमडायची नसेल तर ही अशीच बाहेर सोडली
तरी सुद्धा ते छान दिसू शकेल। आता हे तुम्हाला उलट्या बाजूने मी दाखवते। हे बघा, उलट्या बाजूने पण तुम्ही बघू शकता याचं फिनिशिंग, आणि या बाजूने पण बघू शकता। हे बघा, या बाजूने पण याचं फिनिशिंग बघा किती छान आलंय। अगदी छोटी पट्टी होती तरी सुद्धा, जर दुसऱ्या कपड्याची थोडी रुंद पट्टी लावली असती ना तर त्याला अजून छान गेटअप आला असता। तुम्हाला जर अशा प्रकारच्या दुपट्यांची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्हाला हा जो वर व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे या नंबरवर तुम्ही मला DM करू शकता। ही अशी दुपटी मी 300 रुपये फ्री डिलिव्हरीमध्ये विकते। तुम्हाला जे डिझाईन हवे असतील ते डिझाईन पण तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवू शकता। तशा प्रकारचे डिझाईन बनवून देण्याचा मी प्रयत्न करेन, किंवा त्या संदर्भात आपण व्हॉट्सअपवर बोलू शकतो। फक्त त्या नंबरवर कॉल करू नका, कारण तो जो नंबर आहे तो कॉलिंगसाठी नाही। त्या नंबरला माझ्या या घरात रेंज येत नाही, त्यामुळे कुठलेही कॉल त्या नंबरवर लागत नाहीत। म्हणून मला फक्त व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही कळवू शकता। आता पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये आपण बकरीचं दुपटं, मोराचं दुपटं, हत्तीचं एक वेगळ्या प्रकारचं दुपटं, त्याचप्रमाणे राजहंसाचं दुपटं, अशी वेगवेगळी दुपटी आपण बघणार आहोत। तर ही दुपटी जर तुम्हाला बघायची असतील तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे माझे येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला नक्की बघायला मिळतील। आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय। तर आता आपण भेटू पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।